वेळेचा अभाव आहे. कारण आज मुंबई नगरी म्हटल्यानंतर आणि त्याही पेक्षा आमच्या सणांवरती जास्त गदा येते नाही का. पण जर आपण असे कार्यक्रम राबवले आणि अशी जर मंडळ असतील तर कोणाच्या बापाची हिंमत होणार नाही. कारण हे मी नाही, छत्रपती शिवरायांनी सांगितलंय नाही का. आज त्या राजाची आपण जयंती साजरी करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मंडळी होऊन जाऊन दे. प्रत्येक जण आपली कामं करून या ठिकाणी नामस्मरणासाठी हरिभजनासाठी आज महिला म्हटल्यानंतर काय रागबीग नाही तुमका नाही तर म्हणजे नाव नाही घेतलं बुवानी म्हणून. आज त्यांच्या लाडक्या भावाने म्हणजे दादाने 2100 रुपये दिले नाही का. हो, 1 तारीख येऊच्या अगोदर घराकडे विचारतात मॅसेज दिलो काय हो, मॅसेज दिलो काय हो, टाकून देत तरी आधी 2100 रुपये. पण ते 2100 रुपये देऊन देत. लाडक्या बहिणींका दादाने 2100 रुपये दिला, लाडक्या भावांका दिला. काका मिळलो ना कॅस वाढवून. काका केस कापूचे सुद्धा पैसे नाही. परिस्थिती बिकट आहे. पण मी म्हणेन त्याही पेक्षा महत्वाचं आज आमच्या महिलांना 2100 रुपयाची गरज नाहीये, 1500 रुपयाची गरज नाहीये. तर आमची महिला आया बहिणी आमच्या मुली जेव्हा रात्री अपरात्री बाहेरून येतात त्या सुरक्षित घरापर्यंत आल्या पाहिजे. असा महिला सुरक्षा कायदा करणं मंडळी गरजेचं आहे. आणि तो महिला सुरक्षा कायदा झाला पाहिजे नाही का. आपण फक्त 2100 रुपये घेऊन सुरक्षित नाही आहोत नाही का. त्याच्यासाठी महिलांचा म्हणून सांगितलंय हो भाऊ. आता ह्या इरला तुम्ही पाठीमागं गेला कायच्या पोरानं बघितल्यानंतर भुत्या करत गेलो ना बोमटत मग होय की नाही. 5 पोरं बारकी बसलेली मगाशी गेली, तो एक आणि इकडे एक बसला दाढीवालो. हे करायचं काय लोकांना घाबरव का दिलात काय तुम्ही इकडे. बाकी तसं म्हणजे अतिशय सुंदर बुवा. बुवांबद्दल काय म्हणजे प्रश्नच नाही. नाथ खोळा आणि गणपती बुवा खा मुळा आणि उडव खोळकोळा काय घाबरायचं नाही. बात अंग बीत काढू नका, काय टेन्शन नाही ना. पण मी दिसतोय असो अंगात काय नाही, जॅकेट घातले म्हणून साधारणतः. तुमचा तरी पॉटबीट बघा केवढा मोठा. काय खातास काय तुम्हाला क्षण लांबना बघितलं तर 8वं महिना चालू आहे म्हणे. त्या ठिकाणी सुद्धा महिला वर्ग बसले का. बाकी तसं काही नाही. वो अतिशय सुंदर आहेत. बेस झालाय बघा, बेस कमी करा. मगाशी बरा होता हॅमिंग मारते ना तेच बेस झाले. हॅलो 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 हॅलो. हा तर अतिशय सुंदर जुना जमाना होता. या ठिकाणी नामवंत भजनी बुवा बसले साहेब या ठिकाणी बसले. जुना जमाना होता. कसा होता, नावं कशी होती, राजाराम तुकाराम आकाराम सकाराम गंगाराम. नाव घेतल्यानंतर रामाचं नाव येत होता. आता संजय नाव असलं तर बायको काय म्हणणार, हे संजू. जनार्दन नाव असलं तर हे जानू. बरं ती बेडरूमच्या बाहेरची नावा. बेडरूम मध्ये गेल्यानंतर ए सोना, ए पिल्लू. काय ते कुत्र्याचा पोर आहे की का. त्या दिवशी एका मित्राच्या घराकडे गेले ना, भलताच नाव माहिती पडला. घराकडे गेल्या मित्र नावात दिला. बाबू बुवाईला चाय घेऊन ये, चाय घेऊन ये. आता बाबू गावात दिल्यानंतर मागा वाटलं 5 वर्षाचा पोरगो येईल. थोडा टायमान बघते तर मॅचेत मोठं बाबू येलो ना चाय घेऊन. काय बाकी जमाना बदललाय. पण या बदलत्या जमान्यामध्ये सुद्धा आज माझा गट्टासारखा मित्रमंडळ छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताय. हे आमच्यासाठी भाग्य आहे. एक जोरदार आहे त्यांच्यासाठी मंडळी. आणि असे कार्यक्रम झाले पाहिजे. 100% गजराच्या माध्यमातून आपण फुल टू धमाल करणार. कारण वेळेअभावी वेळेचं आपण तात्पर्य राखूया. बुवांना सुद्धा संधी देऊया. आणि बुवा तुम्हाला काय बोलायचं फक्त एकच मी सांगेन बुवा भजनाच्या माध्यमातून की तुम्ही जे काय करता ते अतिशय सुंदर करता. पण काही गोष्टी मी मागच्या डबल बारीत सुद्धा सांगितल्या आहेत. ह्या डबल बारीत अजून बोलले नाही. पण जर तुम्ही त्या टिवल्या बावल्या तशाच केला तर 100% गजराच्या माध्यमातून मा पवारांचं वार झेलूची तयारी ठेवा. एवढंच सांगेन. रूपाच्या अभंग चालू करते. बरोबर ना माऊली. वेद केलेलं बरं. माऊली बाजूक बसले. आज तुम्ही एवढं केस वाढून दिला त्यांना किती वाईट वाटत असं. म्हणजे दिला का बरोबरून दिला नाही त्यांना करायचं काय. ते आपले किच असे हात तुम्ही लावताच काय बरा की वीक लावलेला काय काय पण अवनीत नाही तर काय म्हणायचं या.
सोन्यासारखा दिलेला आहे का? कापू पैसे नाही की तुम्ही कापीतच नाही काय हो? नक्की भानगड काय ह्यो विषयावर आज आज होऊन जाऊन दे डबल गाडी. या विषयावर नक्की म्हणजे तुमका भरभरून दिलेला ते ठीकच, म्हणजे तुम्ही न्हाव्याकडे जातच ना, म्हणजे याच्याकडे सलून मध्ये जायत ना तुम्ही काय? मी मगाशी बाहेर गेले तेव्हा एक सलून आहे, त्याला सांगितलंय 12 वाजेपर्यंत उघडा ठेव, एक माणूस पाठवतोय, म्हटलं तुला सगळं सगळं पिटून जाईल. तुम्ही आता रुपाच्या अभंगापर्यंत करायचं, नंतर बाहेर जाऊन भाजून नाही यायचा सगळा बरं. पण या आता असे बसले आता बघा, आता ते जेव्हा माईक हातात येत ना त्यांच्या, तेव्हा बघा मग कसा काय त्या. बाकी काय करू का ते करा, बाकी काय नाही. याच करा याच करा बरं. इकडनं मी बाजूक झालंय तर इकडे लेडीज बसलेली ते दांडके कोणी तर कोणी सांभाळायचा बरं. पप्प्या देतात ते इकडे पोरग्यांका तरी द्यावा ना, इकडे देऊ नका आणि इकडे देऊ नका, नाही मी खरोखर दांडको काढेल हा, अगोदर सांगतोय. हा फालतूगिरी नाही करायची आहे बदनामध्ये. आपलं बोलू काय जाता घाबरत नाही ना, तसं असं बरं. अतिशय सुंदर कार्यक्रमाला रंग देणार रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय बाबू. या ठिकाणी बघा त्या बाई बसले, बाय एवढीच बाय, बाय तुझ्या एवढीच बाय. त्या दिवशी मम्मीकडे गेली, मम्मी म्हणता मम्मी मम्मी परी उडते का ग? मम्मी म्हणते हो परी ती उडणारच. म्हणता मग शेजारची काकी का नाही उडवत? म्हणता परी तर शेजारच्या काकी संबंध काय? काय संबंध? काल तू भाजी आणून मार्केटला गेली तर शेजारची काकी आपल्या घरात आलेले पप्पा सारखे म्हणत होते माझी परी माझी परी माझी परी माझी परी. वय काय तुझं पहिलं पप्पा घरा घेऊन येते का पहिलं उडवते, नंतर त्या परीचा बघतोय. असं रूपाचा अभंग सादर करतोय. रूप पाहता लोचनी सुख झाले हो सजनी. त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपण त्या पांडुरंगाचं रूप पाहतो, पांडुरंगाचं ध्यान पाहतो, कारण पांडुरंग विटेवरती उभाय आणि कटेवरती हात घेऊन उभाय मंडळी, नाही का? पण एकच सांगेन बघा, या भजनाच्या माध्यमातून जर तुम्हाला कोणाची सेवा करायची असेल तर आपल्या आईसाठी मंडळी होऊन जाते, कारण त्यांच्यासारखं दैवत या जगतामध्ये नाहीये. म्हणून तिन्ही जगतात स्वामी आई विना भिकारी आहे ना. आपण आई वडील असून सुद्धा भिकाऱ्यासारख्या करतो, नाही का? दोनच गोष्टी माझ्या भजनाच्या माध्यमातून लक्षात ठेवा. एक म्हणजे आई वडील आपलं सर्वस्व आहे, सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आई वडील आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघा, तुमचं चांगलं झाल्याशिवाय मंडळीवर आणणार. दुसऱ्याचं चांगलं बघा, एवढं पण रूपाचा अभंग घेतोय. या ठिकाणी ताई माई अक्का बसले, या ठिकाणी ताई आहे. याक मी नाव फक्त घेते, आज आमचे बुवाई पेडणेकर बुवा फ्रॉम बोरले. दिव्याचा गौरव मोरे टाना ना 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 नाव घेऊ ना, घेऊ नक्की. आज कमी देतोय पण या तुम्ही नाव घेऊ गावात आज. हा नाही तर त्या भाजीत भाजी मेथीची नी टिप टिप माझ्या प्रीतीची त्या नको, तिच्या फटकीचा रोग येऊन दे प्रीतीवर. खरोखर मजा येणार आहे. आणि या ठिकाणी खरोखर अतिशय गर्दी नसली तर गर्दी पब्लिक आहे दुवा, नाही का? आणि ह्या पब्लिकला शेवटपर्यंत खेळवत ठेवायची जिम्मेदारी तुमची नाही माझी आहे. बाकी काय काय टेन्शन घ्यायचं नाही. हा एकच वार संजय पवार, नाही का? म्हणून म्हणते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय सुंदर ते दादा साऊंडवाले एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जात्या. मला वाटतं त्याने साऊंडची डिग्री केलेली आहे पूर्ण, होईल ना? तशी म्हणजे हे पक्वाद अलंकार पक्वाद विशारद तसं पण त्याच्यामध्ये असेल ना, असतं ना. मग मग इंजिनिअरिंग आहे. आणि खरोखर म्हणजे अतिशय सुंदर म्हणून ते सांगत होते. नमस्कार माऊली. या ठिकाणी आमचे खेड मध्ये जवळजवळ आमचे दोघांचे 25 कार्यक्रम आम्हाला देणारे लक्ष्मणजी सुतार माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. स्टेजवर येण्याची विनंती करेन. एक खुर्ची घ्यायचे. आता 1 एप्रिलला सुद्धा आमच्या दोघांचा कार्यक्रम लक्ष्मण सुतार माऊलींनी ठरवलाय. या माऊली या या या.
धन्यवाद.